नंदुरबारमध्ये बनावट जन्ममृत्यू प्रमाणपत्रांचा पोलिसांनी केला मोठा पर्दाफाश. वकिलासह 5 आरोपी अटकेत. स्थानिक गुन्हे शाखा शहर पोलिसांची धडक कारवाई. नंदुरबार शहरात बनावट जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांचा गंभीर गैरप्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणात एका वकिलासह एकूण 5 आरोपींना अटक करण्यात आली. बनावट शासकीय शिक्के वापरून शासनाची व नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश नंदुरबार शहर पोलिसांनी केला. दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री निलेश देसले यांना गोपनीय माहिती मिळाली की शहरातील शास्त्री मार्केट परिसरातील आरके ऑनलाईन सायबर कॅफे इथं काही इसम बनावट शासकीय शिक्क्यांचा वापर करून जन्ममृत्यूचे बनावट दाखले तयार करतात. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तात्काळ छापा टाकून कारवाई केली. यावेळी घटनास्थळावरून बनावट शासकीय शिक्के, बनावट जन्ममृत्यू प्रमाणपत्र, लॅपटॉप, संगणक, प्रिंटर, 5 मोबाईल फोन असा मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 124/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 61(2), 318(4), 336(2) व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात फिर्यादी म्हणून युवराज श्रीपत चव्हाण वय 56, स्वच्छता निरीक्षक तथा अतिरिक्त कार्यभार जन्ममृत्यू नोंद विभाग नंदुरबार नगर परिषद यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार सदर गैरप्रकार 1 जून 2022 ते 29 जानेवारी 2026 या कालावधीत सुरू होता. अटक करण्यात आलेले आरोपी अनिल यशवंत कोळी नगर परिषद ऑपरेटर, रिजवान खान, सुभान खान आरके सायबर कॅफे चालक, इम्रान याकूब पिंजारी वकील, लाला उर्फ मोहम्मद अली, मोहम्मद युसुफ पटेल नगर परिषद शिपाई, शेख शफीक शेख इसाक कुरेशी सायबर कॅफे कर्मचारी. तपासात आरोपींनी संगनमतानं बनावट शिक्के वापरून जन्ममृत्यू नोंदीत फेरफार करत प्रमाणपत्र तयार करून आर्थिक लाभ मिळवल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाचा पुढील तपास नंदुरबार शहर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. पोलिसांचं नागरिकांना आवाहन: नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या शासकीय प्रमाणपत्रांसाठी केवळ अधिकृत कार्यालय किंवा शासनमान्य केंद्राशी संपर्क साधावा. संशयास्पद बाबी आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा पोलीस दलाने केलं. ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यस, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकानं उल्लेखनीय कामगिरी बजावली. मी श्रवण दत्त यस, पोलीस अधीक्षक नंदुरबार. दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी एक गोपनीय बातमीदारामार्फतीने मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन यांनी एका सायबर कॅफेवर छापेमारी टाकली होती आणि त्या छापेदरम्यान काही दस्तावेज मिळून आले होते जे प्रथमदर्शनी जन्म मृत्यू दाखले सारखे दिसत होते. त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन श्री निलेश देसले यांनी नगर परिषदचे जे संबंधित अधिकारी आहे त्याचबरोबर CO आहे त्यांना संपर्क साधून त्यांना पत्रव्यवहार करून या दस्तावेजांची जे काही व्हॅलिडिटी आहे त्याबद्दल त्यांना विचारले असता प्रथमदर्शनी त्या डॉक्युमेंट जे आहेत ते खोटे असल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने नगर परिषदचे जे जन्ममृत्यू दाखला ब्रांच इन्चार्ज आहे त्यांची तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 124/26 नंदुरबार शहर पोलीस स्टेशन हा गुन्हा फोर्जरी, चीटिंग व अन्य चार्जेस अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये सुरुवातीमध्ये 2 आरोपी यांना आपण ज्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती. यामध्ये सायबर कॅफेचे जे ओनर आहे ते सामील आहेत. त्याचबरोबर नगर परिषदमध्ये जन्ममृत्यू दाखला या सेक्शनमध्ये काम करणारा, कंत्राटी बेसीवर काम करणारा एक इसम त्यांनी हा सर्व आणि ह्या दोघांनी मिळून हा असं केलं. या पद्धतीने प्रथमदर्शनी FIR रजिस्टर करण्यात आली. तपासामध्ये अजून काही लोकांचे नाव निष्पन्न झाले. एकंदरीत यामध्ये 5 लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आणि त्यांची सध्या पोलीस कोठडी सुरू आहे आणि यामध्ये इतर आरोपी व घडलेली सर्व घटना याचा सखोल तपास करून पुढील तपास करण्यात येईल व आपल्याला अवगत करण्यात येईल. संबंधित सायबर कॅफेमध्ये दस्तावेजसोबत काही खोटे सिक्के व खोटे डिजिटल साईन हे आढळून आले. त्या अनुषंगाने याच्यामध्ये संबंधित जे कलम लावून आपण त्याच्यामध्ये पुढील तपास करीत आहोत.